दिल्लीत सोमवारी आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे देशभरात नाराजीचा सूर उमटतोय। पोलिसांनी केलेल्या मारहाणीत शेकडो विद्यार्थी जखमी झाले आहेत। त्यामुळे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्याची गरज काय, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। सोमवारी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीच्या रस्त्यावर उतरलेली ही तरुणाई आणि तरुणाईला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेला बेछूट लाठीचार्ज। पोलिसांच्या या लाठीचार्जमध्ये तब्बल 90 विद्यार्थी जखमी झाले आहेत, ज्यात एका 23 वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर आहे। नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अशा अमानुष पद्धतीने लाठीचार्ज करणं खरंच गरजेचं होतं का, असा सवाल आता पालक उपस्थित करतायत। तुम्हाला तरी कळतेच की आई वडिलाला किती त्रास होत असेल मारल्यानंतर, त्यात काही सांगायची गरजच नाही। तुम्ही संवाद साधला का त्यानंतर, त्याच्याशी काय बोलला भारत? मी बोलली तर तो म्हणे मम्मी माझ्या डोक्याला 5-6 लाट्या मारल्या म्हणे आणि पूर्ण शरीराला पाठीला वगैरे असं खूप झोडपलं ढोरासारखं। म्हणजे ते पोलिसांना काही किंमतच नव्हती। काय आता तुमची मागणी आहे किंवा काय तुम्ही सरकारला म्हणाल या संपूर्ण घडामोडी? आम्ही सरकारला काही म्हणू शकत नाही, कारण की हे आंदोलन आता आमचं काही आहे नाही, हे शिक्षणवाल्या मुलांचं आहे। आता त्या मुलांच्या हक्कासाठी ते लढत आहे, तर त्यांना गव्हर्नमेंटनं त्यांना संमत करायला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे। तर माझा विचार आहे की हा लाठीचार्ज व्हायला नको होता, कारण का हा लाठीचार्ज किती लोकांचे डोके फुटले, किती लोकांचे असं हाफ मर्डर झाल्यासारखे मारले गेले। विद्यार्थ्यांना झालेल्या या अमानुष मारहाणी विरोधात दिल्लीत विरोधक सुद्धा रस्त्यावर उतरले। काँग्रेसनं पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर बेड्या हातात घालून आंदोलन केलं। यावेळी राहुल गांधींनी मारहाणीचा निषेध करत सरकारला घेरलं, तर आम आदमी पक्षानेही पोलिसांच्या लाठीचार्जवरून टीकेची झोड उठवली। इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है, और ये जो किया जा रहा है, लोगों को मारा जा रहा है, पीटा जा रहा है, दिस इज कंप्लीटली अन इंडियन। मोदी जी has not even apologized for what has happened yesterday. ऐसे लगता है जो जलियांवाला बाग में जनरल डायर ने किया था वो भी शायद मोदी जी ने पीछे छोड़ दिया। कुछ लोगों का कहना है शायद जनरल डायर की आत्मा ने मोदी जी के रूप में जन्म लिया। हम आपको कुछ नहीं होने देंगे, हम आपके बच्चों को कुछ नहीं होने देंगे। हमने एक लीगल टीम बनाई है आम आदमी पार्टी ने, हमारी लीगल टीम आपकी मदद करेगी। किसी केस में अगर जरूरत पड़ी तो बड़े से बड़ा वकील भी देश का आपके बच्चों के लिए खड़ा करेंगे। आपको किसी तरह से घबराने की जरूरत नहीं है। इकडे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी सुद्धा दिल्लीत विद्यार्थ्यांना झालेल्या अमानुष मारहाणीचा निषेध केलाय। ये तो हमारे देश के लोग थे, उनको ऐसे ट्रीट करे थे जैसे कि टेररिस्ट है। जिन लोगों ने सुसाइड किया उनके भी माता पिता वहां पे थे और उनके ऊपर भी लाठीचार्ज टीयर गैस किया गया, जैसे कि ये देश के बाहर के लोग हैं और जानबूझ के ये स्क्रिप्टेड था, क्योंकि एक एम्बुलेंस घुमाई गई और माहौल मच गया, मच गया और वहाँ पे लाठीचार्ज की। हम सिर्फ श्री प्रधान जी का रेजिग्नेशन मांग रहे हैं। साधं सौजन्य दाखवत नाही का कुणी पाठवणं, त्यांची चर्चा करणं, समजून घेणं, त्यांचा काही समजदूर एवढी सुद्धा दानत सध्याच्या सरकारमध्ये त्यांना एक असं झालेलं आहे की आम्ही काही वागा, कुणी कसं वागा, आम्ही निवडून येतो। हे जे झालेलं आहे ना, म्हणजे ते यंत्र बनलंय निवडणूक जिंकण्याचं। त्याच्याकरता काय काय फंडे वापरले जातात तो भाग वेगळा, आणि त्यामुळे एक दर्प त्यांच्या वागण्यामध्ये आहे आणि त्याचा हा सगळा परिणाम दिसतोय। आपला देश युवांचा देश आहे असं घसा कोरडा करून सांगण्यात येतं की युवकांची लोकसंख्या ही देशामध्ये सगळ्यात मोठी आहे, आणि जेव्हा या देशातला युवक, या देशातला विद्यार्थी हा उद्विग्न होतो, मोर्चा काढतो आणि अशा प्रकारची लाठीचार्ज करून त्यांना त्या ठिकाणी कुचलल्यासारखं करता येणं, ज्या घटना मी बघत होतो, एका मुलीला अशा पद्धतीने मारलं की ती क्रिटिकल आहे। उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता।
त्यामुळे दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना केलेल्या अमानुष मारहाणीविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंनी या मारहाणीचा निषेध करत सरकारला घेरलं. ब्रिटिशकालीन अत्याचार कमी आहेत का? त्याच्याहूनही किती पटीने जास्ती काल आम्ही अत्याचार पाहिले. म्हणजे लहान मुलांना कोणी कानाखाली मारते, ही लहान मुलं शाळेतली होती, ती आंदोलनात आली होती का? तर त्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी कोणीतरी त्यांना कानाखाली मारते. महिलांना जसं मारलं गेलं, 1-2 महिलांचे मी व्हिडिओ पाहिले, कोणीतरी मागून त्यांना एक तो दांडुका मारलेला आहे, कोणीतरी जाऊन त्यांच्यावर लाठीचार्ज करते. 2 महिला सापडल्या, त्यांना पूर्ण RPF रॅपिड ॲक्शन फोर्स पूर्णपणे जसं काही वेड्यासारखं लाठीचार्ज करते. मी दिल्लीचा एक व्हिडिओ बघितला. दिल्लीच्या एका काठीमध्ये तुम्ही खिळे घुसवले होते पोलिसांनी. मला माहित नाही तुमच्याकडे आलाय की नाही. तो खिळे घुसवले होते आणि त्याच्याने मारत होते लोकांना. हे दहशतवादी आहेत, हे आतंकवादी आहेत. नीटच्या पेपर लीकमुळे 20 मुलामुलींनी आत्महत्या केली आहे. त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे. त्याला तुम्ही खिळे घुसवून लोकांना मारताय. ही कुठची परिस्थिती आणून ठेवली आहे तुम्ही? आम्हाला जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली. जालियनवाला बागेत जनरल डायरनं गोळ्या घातल्या. इथे भाजपच्या जनरल कायरने लाठीमार केला, अश्रुधूर सोडला. लहान लहान मुलींचा आक्रोश पाहिला. यांना मुलं बाळं नसल्यामुळे किंवा जे आहे ते परदेशात असल्यामुळं सुरक्षित, त्यांना आमच्या भारतातल्या मातीतल्या मुलांचं दुःख, त्यांच्या आईवडिलांचं दुःख आणि यातना कळणार नाहीत. म्हणूनच मी आज सांगितलं, कालचा दिवस हा भारतीय लोकशाहीतला अत्यंत काळा दिवस होता, ब्लॅक डे. हा 20 जुलै हा दिवस यापुढे डरपोक दिवस म्हणून साजरा करावा. डरपोक दिवस. विरोधकांनी लाठीचार्जवरून टीकेची झोड उठवल्यावर सत्ताधाऱ्यांनी याला प्रत्युत्तर दिलंय. दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेला लाठीमार हा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गरजेचा होता. तसं केलं नसतं तर काही अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या, असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण आंदोलन करताना संविधानाने दिलेले हक्क आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, असं फडणवीस म्हणाले. त्यातल्या अनेक लोकांना नीट काय हे देखील माहिती नाही, परीक्षा कधी झाली हे देखील माहिती नाही. ते आपापला अजेंडा त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की सगळे काही एका दिशेने चालणारे, एका विचाराकरता तिथे आलेले नाही आहेत. हौशे नवशे गौशे देखील आपापला अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि काही राजकीय पक्ष ज्यांना त्या त्या राज्यांमध्ये रिजेक्ट केलेलं आहे, असे पक्ष यातून आपल्याला पुन्हा काहीतरी मिळवता येईल का असाही प्रयत्न करत आहेत. दिल्लीत मागील महिन्याभरापासून नीट पेपर फुटी विरोधात आंदोलन सुरू आहे. सरकारकडून दखल घेतली जात नसल्यानं सोमवारी विद्यार्थ्यांनी संसद गाठली. पण संसदेबाहेर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, बेछूट लाठीचार्ज केला. त्यामुळेच पोलिसांच्या या कृतीचा निषेध केला जातोय. ज्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे ती मागणी मात्र अजूनही पूर्ण झालेली नाही. यावरून राजकारण तापल्यानं सरकार आता या प्रकरणात काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.